22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे। मंदिराचं काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे। मात्र मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आपण पाहतोय की हे दोन मोठे प्रवेशद्वार जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत, ज्यावरती आपल्याला नागर शैलीची रचना पाहायला मिळते। ही मंदिराचीच प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते की ज्याच्यावरती छोटंसं मंदिर आहे आणि आपण पाहतोय की ही मंदिराची प्रतिकृती या प्रवेशद्वारावरती उभारण्यात आलेली आहे, जे की नागर शैलीमध्ये संपूर्ण मंदिराचं बांधकाम करण्यात येते। नागर शैलीची चित्रप्रती आपल्याला या खरं तर दगडांवरती पाहायला मिळते। अतिशय कोरीव काम इथल्या कामगारांनी केलेलं आहे आणि हे जे प्रवेशद्वार राम मंदिराच्या मुख्य गेटवरती उभारलेलं आहे ते मात्र येणाऱ्या भक्तांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय। आपण पाहतोय की मनमोहक असं हे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतंय। ही झाली डावी बाजू। आपण जर उजव्या बाजूला पाहिलं तर असाच एक प्रवेशद्वार जे आहे ते सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे, ज्यावरती नागर शैलीचा उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे येणारा भाविक ज्यावेळेस राम मंदिराच्या दिशेने जाईल त्यावेळेस या खांबाचं सुद्धा दर्शन जो आहे तो घेताना पाहायला मिळेल। मात्र याचं काम जे आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये जवळपास पूर्ण झालेलं आहे। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि आपण पाहतोय की हा जो कॉरिडॉर आहे याच कॉरिडॉरच्या परिसरामध्ये हे दोन प्रवेशद्वार जे आहेत ते उभारण्यात आलेले होते आणि इथूनच पुढे रामभक्तांना थेट राम मंदिरापर्यंत जाता येतं। मात्र नागर शैलीमधले हे दोन खांब जे आहेत ते प्रवेशद्वारावरती उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।